शिवसेना गटाचे आपल्यासोबत बोलण्यासाठी संजय गायकवाड आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. आपण बघू शकतो ट्विट जे आहे दानवेंचं ते व्हायरल होतंय. काय सांगाल त्यावर? बघा ट्विट आणि तो व्हिडिओ मी काही बघितला नाही, पण असे अनेक व्हिडिओ मागच्या काळात आले ज्याच्यामध्ये काही तथ्य आढळलेलं नाहीये. आणि एआयच्या माध्यमातून असे व्हिडिओ बनवून आमच्या पक्षाच्या आमदारांना नेत्यांना बदनाम करण्याचे अनेक वेळा षडयंत्र केले गेले, पण शेवटी त्यातून काही निष्पन्न झालेलं नाहीये. म्हणून हा सुद्धा व्हिडिओ फेक असावा. आदित्य ठाकरे नेहमी मिंदेगड म्हणून तुम्हाला हिनवतात, त्यावर काय बोला? आदित्य ठाकरेला हे पचूनच नाही राहिलेलं अजून की शिवसेना हा पक्ष आपल्या समोर ताठ मांडे उभा आहे. म्हणून आम्ही ज्यावेळेला उठाव केला, क्रांती केली, तेव्हा म्हणलं यांचा एक पण येणार नाही. आम्ही 50चे 60 आलो. जनतेने तुम्हाला लाथाळलं, तुम्ही 54च्या 20वर आलात. तुमची अवकात लोकांनी तुम्हाला दाखवली. त्याच्यामुळे तुम्ही किती मिंदे काय बोललं तर जनता एकनाथ शिंदे साहेबांना डोक्यावर घेत आहे. आणि विधानसभा आम्ही जिंकलो, लोकसभेत आम्ही चांगलं यश प्राप्त केलं, नगरपालिका आम्ही कामीच करणार आणि महापालिका पण आम्ही शिवसेनेच्या धनुष्यबाणावरच जिंकणार. विदर्भ विभक्त व्हावा यासाठी आपण बघू शकतो बावनकुळे यांनी सकारात्मक तो प्रतिसाद दिलाय. काय सांगाल? नाही, आम्ही तर अखंड महाराष्ट्राचं समर्थन करत आहोत. बाळासाहेब ठाकरेंची पण ही भूमिका होती आणि आम्ही सुद्धा विदर्भात राहतो. आम्ही विदर्भाचे आमदार आहे. आम्ही कदापि विदर्भ वेगळा व्हावा या भूमिकेचं आम्ही समर्थन करणार नाही. विरोधी पक्ष नाहीच तर हे कामकाज कसं चालेल? असं नाही. विरोधी आता मागची पण अधिवेशनं पार पडलीत. विरोधी पक्ष नेता नसला म्हणून विरोधी पक्षाचे आमदार तर सभागृहामध्ये आहेत. ते सारखं उठून काम करतात ना. काम कुठं थांबलंय? अधिवेशनाचा कालावधी आहे जो तो फार कमी आहे. अशा कमी कालावधीत जे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा इतर प्रश्न असतील ते सुटतील का? बघा, कालावधी कमी आहे, पण तो कालावधी जर सार्थकी ठरला. मागच्या काळात तुम्ही बघा, विरोधी पक्ष नेत्यांनी नुसता धुमाकूळ घालून कितीतरी तास सभागृहाचे महत्वाचे वाया गमावलेले आहेत. आता त्यांची संख्याच नसल्यामुळे कामकाज होणार आहे आणि कामकाज चांगलं होत असल्यामुळे ते कमी वेळात पण होऊ शकतं. आता आधी 11ची वेळ आहे, ती 7-10ची केली. उद्या 9 वाजेपासून अधिवेशन चालेल. रात्री अनलिमिट चालते. त्याच्यामुळे काही 7 दिवसाचा काळ कमी पडतो असं नाही वाटत. नाना पटोले यांनी म्हटलंय की बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्या तर आम्ही नक्कीच निवडून घेऊ, असं तुम्ही जे फेक नेरेटिव्ह पसरवताय. लोकसभेला तुम्ही ईव्हीएमवर जिंकलात. लोकसभेला ईव्हीएम मध्ये जिंकले तेव्हा त्यांनी सांगितलं की ईव्हीएम चांगली आहे. विधानसभेत हरले तर म्हणतात ईव्हीएम खराब आहे. आता नगरपालिकेत सुद्धा त्यांना असं वाटतं की आपला पराभव आहे तर ते मग बॅलेटवर घ्या म्हणतात. ते जिंकले तर ईव्हीएम चांगलं आणि हारले तर ईव्हीएम खराब. नक्कीच आपण बघू शकतो आपल्यासोबत बोलण्यासाठी संजय गायकवाड होते आणि यांच्या ज्या मागण्या आहेत ते शेतकऱ्यांबद्दल मागण्या आहेत त्या इथे अधिवेशनामध्ये उपस्थित करतील असं त्यांनी सांगितलं आहे. कॅमेरामॅन शिवाजी काळेसोबत मी साक्षी यादव, टॉप न्यूज मराठीसाठी नागपूर. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.